खरं तर थिंक लेस अँड लिव्ह मोर असं पाहिजे. पण सततचे विचार मेंदू काम करायचं थांबत नाही. ओव्हर थिंकिंग कंटिन्युअसली चालू आहे आणि ओव्हर थिंकिंगमुळे स्ट्रेस वाढतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मित्रांनो आपल्या लाईफमध्ये आपण लिव्ह लेस अँड थिंक मोर असं करतोय. आयुष्य जगायचं राहून गेले आणि नुसते विचारच चालू आहेत भविष्याचे, पुढं काय होईल. पण आजचा हा जो मिनिट आहे, हा जो टाइम आहे, आपण एन्जॉय करत नाही आणि आज जगत नाही. आपल्याला असं वाटतं की पुढं काहीतरी मी जगणार आहे, पुढं काहीतरी चांगलं होणार आहे. पण आजचा जो टाइम आहे आपण घालवतोय बिकॉज ऑफ दिस ओव्हर थिंकिंग. आणि आपल्या मनावरती ताबा राहत नाही आणि ओव्हर थिंकिंग मुळे मेंदू सतत सतत कार्यरत आहे. मित्रांनो, आपल्याला जर ओव्हर थिंकिंगचा जर दी एंड करायचं असेल तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे योगेश शहा, मेंटल हेल्थ कोच. आणि या चॅनेलवरती आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा चांगल्या लाईफस्टाईल जीवनशैलीबद्दल आपण डिस्कशन करतो, व्हिडिओज बनवतो आणि त्याच्यामधून मी तुम्हाला गाईड करतो. तर मित्रांनो, तुम्ही चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पहिले, कारण की खूप चांगले व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनेलवरती मिळत राहते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसे आपण आपल्या ओव्हर थिंकिंगला दी एंड करू शकतो, थांबवू शकतो आणि आयुष्य जे आपल्याला जे देवाने दिलंय, जे सुंदर आयुष्य दिलंय, हे ह्याला आपण एन्जॉय करू शकतो. तर त्यातली पहिली गोष्ट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, ती म्हणजे की कीप मुव्हिंग, कीप हालचाल करत राहा. म्हणजे ज्यावेळेस आपण खूप एक ठिकाणी बसलेलो असतो किंवा बैठं काम खूप करत असतो, तर त्याचा आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्हींवरती पण खूप अफेक्ट होतो. तर चालणं, पळणं, व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, ह्याच म्हणजे योगासनं करणं, सूर्यनमस्कार करणं, ह्यातलं कुठलं ना कुठलं तरी ऍक्टिव्हिटी दिवसातून अर्धा तास का होईना पण तुम्ही करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण जितकी हालचाल करू, जितकं व्यायाम करू, त्याच्याने आपला स्ट्रेस लेवल किंवा आपलं जे ओव्हर थिंकिंग आहे त्याच्यावरती फायदा होतो. दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जो म्हणजे जे खूप विचार सतत चाललेले असतात मित्रांनो आपल्या माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये. तर त्या विचारांना राईट इट डाऊन ऑन पीस ऑफ पेपर. एक पेपर घ्या, डायरी घ्या आणि लिहायला सुरुवात करा ते विचार. जसजसे ते आपल्या ह्याच्यातून बाहेर पडतात तसतसे ते विचार कमी कमी व्हायला सुरुवात होतील. तर तुम्हाला एक क्लॅरिटी यायला ते जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्यांना बाहेर काढून टाका पहिले. लागलं तर जे निगेटिव्हिटी आहे ते राईट डाऊन करा आणि लागलं तर ते फेकून द्या किंवा तो पेपर जाळून फेकून द्या. त्याच्याने तुम्हाला अजून रिलॅक्सेशन मिळेल. तर ज्या गोष्टी आपल्या आहेत त्या लिहायला सुरुवात करा, त्याच्याने हलकं वाटायला सुरुवात होईल तुम्हाला. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रीदिंग. डीप ब्रीदिंग जेवढं आपण करू, श्वासांवरती जेवढं लक्ष देऊन आपण डीप ब्रीदिंग करू, दिवसातून सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी रात्री झोपताना 10 मिनिटं, ह्याचा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ह्याच्याने सुद्धा आपल्याला ओव्हर थिंकिंग वरती खूप फायदा होईल. डीप ब्रीदिंग, ओनली कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग. तुमच्या ब्रीदिंग वरती लक्ष द्या आणि 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं रात्री झोपण्याच्या अगोदर जरी आपण करायला सुरुवात केलं किंवा जेव्हा तुम्हाला त्रास होतोय त्यावेळेस पण तुम्ही 5 मिनिटं, 10 मिनिटं तुम्ही डीप ब्रीदिंग वरती फोकस करा. जेवढं डीप ब्रीदिंग आपण करू त्याच्याने पण आपल्याला खूप लवकर रिलॅक्सेशन होतं. व्हॉट इफ म्हणण्यापेक्षा व्हॉट नाऊ म्हणा. म्हणजे काय की भविष्याचं काय होईल, कसं होईल ह्याचा जास्त विचार करण्यापेक्षा आत्ता व्हॉट नाऊ, आत्ता मी काय करू शकतो, आत्ता मी कुठली ऍक्शन घेऊ शकतो, आत्ता मी व्यायाम करू शकतो का, एखाद्या मित्राला फोन करू शकतो का, किंवा काही डायरीमध्ये लिहून ठेवू शकतो का, किंवा कोणाच माझा मित्र आहे त्याला जाऊन भेटू शकतो का, किंवा काही काम आहे का माझ्याकडे जे मी काम करू शकतो, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. किंवा मी सहज जरा चक्कर मारून येऊ शकतो का, फिरून येऊ शकतो का, बाहेर जाऊन येऊ शकतो का, ह्या गोष्टींवरती फोकस करणं फार इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतो ना, ऍक्शन चेंजेस थिंग्स. ACT, ऍक्ट. ऍक्शन चेंजेस थिंग्स. तर जेवढं तुम्ही ऍक्शन घ्याल तेवढं ओव्हर थिंकिंग कमी होईल. आणि ओव्हर थिंकिंग का वाढतं, कारण की आपण लॅक ऑफ ऍक्शनमुळं, त्या ऍक्शनमुळं आपल्याला खूप बेनिफिट होतो, ओव्हर थिंकिंग आपलं कमी होईल. तर व्हॉट नाऊ, आत्ता मी काय करू शकतो ह्याच्यावरती फोकस करा. आत्ता मी कुठली गोष्ट करू शकतो जी मी प्रोक्रॅस्टिनेट करतोय, मी पुढे ढकलतोय तिला, तर आत्ता करायला त्या गोष्टीला सुरुवात करा. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या
माइंडची पॉवर समजून घ्यायची असेल, देवाने जे आपल्याला दिलेले हे पॉवर समजून घ्यायची आहे आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समधून जर बाहेर पडायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःवरती काम करावं लागेल. जर आपल्याला असं वाटतं आपलं लाईफ बदलायचंय, तर पहिलं आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन विल लीड टू लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन मधूनच आयुष्य बदलणार आहे, लाईफ बदलणार आहे. आणि त्याच्यासाठी माझं वर्कशॉप आहे. ते वर्कशॉप तुम्ही अटेंड करू शकता, फ्री आहे, त्याला कुठलाही चार्ज नाहीये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तुम्ही त्या लिंकला क्लिक केलं तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकाल आणि तुम्ही वेबिनारचे सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. तर व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर तुम्हाला त्याचा फार बेनिफिट होईल. पाचवा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडियाचा जो ओव्हरडोस झालाय त्याला जरा थांबवा. कारण की ओव्हर इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांची लाईफची आपली कम्पेअर करतोय आणि त्याच्यामुळं आपण ओव्हर थिंकिंग करतोय. आपण आपल्या लाईफला दुसऱ्यांशी कम्पेअर करतोय आणि त्याचा खूप आपल्या माइंडवरती अफेक्ट होत राहतो. आपलं मन कायम अस्वस्थ राहतं. आपल्याला जे देवाने दिले त्याच्याबद्दल समाधान आपलं निघून गेलेलं आहे आणि आपणच्याकडे काय नाहीये, काय मिसिंग आहे ह्याच्यावरती आपला टोटली फोकस आहे. पण देवाने ज्या गोष्टी आपल्याला दिल्यात त्याच्यावरती आपला फोकस राहिलेला नाहीये. तर त्याच्यासाठी देवाचे म्हणजे आभार मानणं खूप महत्वाचं आहे की खूप साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. तर पण सोशल मीडिया आणि मोबाईलचा अति ह्याच्यामुळं ओव्हर थिंकिंगचा आपल्याला खूप त्याचा वाईट परिणाम होतोय आपल्या माइंडवरती आणि इवन बॉडीवरती पण. तर त्याच्यापासून थोडंसं कमी त्याचा फोकस करणं किंवा कमी प्रमाणात ते आपण स्पेशली रात्री झोपताना तर अर्धा पाऊण तास अगोदर, एक तास अगोदर मोबाईल साईडला ठेवून द्यायला पाहिजे मित्र. आणि सहावा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे आपली स्लीप. आज खूप लोक दे आर स्लीप डिप्रायव्ड, म्हणजे त्यांना झोप व्यवस्थित मिळत नाहीये. कमीत कमी 7 ते 8 तासाची व्यवस्थित झोप चांगली मिळत नाहीये. आणि ती झोप नसल्यामुळं दिवसभर मग पुढचा आपला ओव्हर थिंकिंग मध्ये जातो आणि कामातही लक्ष लागत नाही. तर त्याच्यासाठी जर तुम्ही रात्री झोपताना 10 ते 15 मिनिट अगोदर जरा ब्रिदिंग केलं तर मन शांत होऊन जाईल आणि चांगली झोप लागेल तुम्हाला. तर त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली तुमच्या झोपेवरती लक्ष द्या. झोप 7 ते 8 तासाची चांगली झोप आपल्या माइंडला, आपल्या ब्रेनला खूप रिलॅक्सेशन करते पुढच्या दिवसासाठी आणि आपण चांगलं काम करू शकतो. तर मित्रांनो, हे 6 पॉइंट्स मी तुमच्याशी आज शेअर केलेत, ज्याचे आपण आपल्या ओव्हर थिंकिंग वरती कंट्रोल आणू शकतो. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप्स आपण ओव्हर थिंकिंग वरती काम करू शकतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. तुमच्या एखाद्या मित्राला किंवा तुमच्या कोणाला फॅमिलीमध्ये जर हा ओव्हर थिंकिंग किंवा माइंडशी रिलेटेड, मेंटल हेल्थशी रिलेटेड काही चॅलेंज असेल तर जरूर त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्यातली कुठली स्टेप पहिली चालू करणार आहे या 6 स्टेप मधून ती मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा की ऍटलिस्ट मी ही स्टेप चालू करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस तुम्ही स्वतःशी आपण जरा एक कमिटमेंट देत असतो, त्यामुळे तुम्ही ती कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आणि जर तुम्हाला वर्कशॉप अटेंड करायचंय तर जरूर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.